आई ग, परमेश्वरा. थँक्यू. चहा टाकू? हो चालेल. आता कळलं मला श्री एवढा चहा का घ्यायचा ते. थकायला होतं ग. व्याप केवढा वाढवलाय त्यानं. माझ्या वेळी एवढं नव्हतं. मार्केटही खूप वाढवलंय त्यानं. भारतातच नाही परदेशातही मागणी आहे आपल्या प्रॉडक्ट्सना. गेल्या 6-7 वर्षात खूप बदल घडलाय. वर्कर्स वाढलेत, मशिनरी वाढली आहे. मी बिझनेस मध्ये राहायला हवं होतं श्री बरोबर. मी बिझनेस घडवला, त्यानं वाढवला. तुला लॅपटॉप मधलं कळतं ना ग? हो कळतं. मग मला सांगशील? चालेल नक्की. ये बस. आईची मी पटकन चहा घेऊन येऊ तुमच्यासाठी आणि मग बसूया. चालेल? बर. आणि बाकीच्या सगळ्या कुठे गेल्या? मी पटकन चहा घेऊन येते. आलेच. श्री, इथे तुझा खाऊ ठेवलाय. एका डब्यात शंकरपाळी आहेत, एका डब्यात बेसनाचे लाडू आहेत. आठवणीने खा. श्री श्री श्री, कपाटात ना हँगरला तुझे कपडे लावून ठेवले. हा, फक्त रोज उठून एक हँगर असा बाहेर काढायचा. हँगरला पॅन्ट, शर्ट, रुमाल आणि टाय सगळं काही आहे. टॉवेलची घडी घालून ठेवली आणि थंडी खूप पडली त्यामुळे स्वेटर, मफलर, कानटोपी सगळं ठेवले. घाला बाळा. हो मोठी आई. श्री, श्री हे बघ, मी आहे ना तुझ्यासाठी तिकडे स्वेटर नाही, साबण, शॅम्पू आणि पेस्ट वगैरे सगळं आठवणीने ठेवून दिले. बरं पण चपला ठेवल्यास का नीट? हो. तुम्ही का करता इतकं सगळं? मी काही कायमचा राहणार नाहीये इकडे. मग आमच्या बरोबर घरी परत येतोस? आई, मी कसा घरी परत येऊ? मी आई आजीला काय म्हणालोय? मी जोवर हरवून बसलेली क्रेडिबिलिटी परत मिळवत नाही तोवर त्या घरात पुन्हा येणार नाही. श्री, तू आता जे काय म्हणालास ना ते काय तुझी जी काही आहे ती ते तू घरात राहून नाही का मिळवता येणार? काही बोलला नाहीत का रे ऑफिस मध्ये? कामाचं. त्या व्यतिरिक्त एक शब्दही बोलला नाहीत? नाही. तूही बोलला नाहीस. आणि श्री, अरे तू शिरा खाल्लास का? हे शिरा आवडला तुला? छोटी आई, खूप मस्त झाला होता. थँक्यू सो मच. थँक्यू काय त्यात? शरे, आता तू त्याला म्हण ना कम कम. काय? हा, आता ते थँक्यू म्हटल्यावर म्हणतात नाही का कम कम. असं काही म्हणत नाहीत. अगं हो, असं आहे की नाही शब्द? असं म्हणतात ना, थँक्स, कम 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 वेलकम 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 म्हणायला सांगते. जळलं मला इंग्रजी. राहिली स्पर्धा तशीच नाही वहिनी? या इंदू बहिणी, आपल्या दोघींमध्ये स्पर्धा होणार होती ना? या मी विसरूनच गेले. हो ना, एवढं सगळं रामायण घडलं ना मध्ये. हा, हे सगळं रामायण घडलं ना मध्ये, म्हणून सगळं ओमफस झालं. का सगळं ओमफस कशाला व्हायला हवं? तुम्ही नॉर्मल वागा. श्री, अरे आता कसं नॉर्मल वागणार बाळा? माझ्यासाठी वागा आणि तुमच्यात जी काही स्पर्धा व्हायची ना ती होऊ दे. कारण एनिवे माझं काही कॉन्ट्रीब्युशन नसणारच होतं त्यात. तुम्हाला आईजी आणि जान्हवीचीच मदत होणार होती ना. आता मूड नाही. मग माझा पण मूड नाहीये.
अरे आमचा कोणाचाच मूड नाही. अरे पण तुम्ही बिझी राहाल ना या ऍक्टिव्हिटी मध्ये. कसली विटी? ए मोठी, तुम्ही ह्या कामामध्ये गुंतलेला राहाल ना. हा, आणि आईजी आणि जान्हवी सुद्धा जवळ येतील. नाही श्री, आई आजी आणि जान्हवी एकत्र येणं शक्य नाही. आपण ठरवलं ना तर सगळं शक्य होतं मोठी. म्हणजे जर या प्रोडक्टच्या किमतीत बदल करायचा असेल तर आपण ही ठरवलेली किंमत टाईप केली तर हा केलेला बदल सुद्धा आपल्याला सेव्ह करता येतो. म्हणजे आता आपला बदल करून झालाय. मग प्रत्येक फाईलच्या ह्या उजव्या कोपऱ्यात हा क्रॉसचा साइन असतो है ना. आपला हा बाण तिथे न्यायचा आणि क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमचा कॉम्प्युटर तुम्हाला विचारतो डू यू वॉन्ट टू सेव्ह चेंज. हा, आपण जर हो बोललो तर तो सेव्ह करतो. आपण जर नाही बोललो तर नाही सेव्ह करतो. आम्ही जुन्या काळची माणसं ग. हे असं कागदावर डोळ्यासमोर असल्याशिवाय आकलनच होत नाही. एकदा सवय झाली की सोपं आहे. सोपं तर आहेच. खाडाखोड नाही, कागदाची बंडलं नाहीत, फाईल्स कुठं साठवायच्या त्याचं टेन्शन नाही. टेक्नॉलॉजीनं माणसाचं आयुष्य किती सोपं केलंय. श्री म्हणतो तसं कागदापरी कागद वाचतो आणि काम सोपं होऊन जातं. फक्त तुम्हाला ते जमायला हवं. आईजी तुम्हाला जमेल ना. तुमच्यासाठी तर काहीच अवघड नाहीये. एवढं सोपं नाहीये ते बाई. मी करून बघू का एकदा? हो, हे घ्या. आता कुठे गेली ती फाईल? कुठे होती ग? ही बघा इथे. हा, आणि आता काहीतरी केलं 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 आणि बंद करायची आहे. अय्या, अगं कुठे कुठे गेली ही फाईल? मी गायब केली वाटतं कुठेतरी. तुमच्या टेक्नॉलॉजीचा ना हाच एक तोटा आहे. इकडं तिकडं काही झालं की सगळं गायब. बघ ना तू. हा, मी बघते. गायबच झाली ती. नाही नाही, असं नाही होत. म्हणजे बघा, आपल्याकडून चुकून एखादी गोष्ट अशी डिलीट झाली ना, गायब होणं म्हणजे डिलीट होणं, ती डिलीट झाली ना, तर हे बघा इथे रिसायकल बिन अशा नावाचा एक ऑप्शन दिसतोय आपल्याला. कचऱ्याची टोपली. कचऱ्याचा डब्बा. मग तो इथे क्लिक करून उघडायचा आणि तो उघडल्यानंतर बघा आपल्या अशा चुकून हरवलेल्या सगळ्या गोष्टी इथे असतात. आणि मग त्या ऑप्शन मध्ये जाऊन राईट क्लिक करायचं. राईट क्लिक म्हणजे हे बटन जे आहे ना उजव्या बाजूचं, ते दाबलं ना तर ऑप्शन येतात. ते बघा रिस्टोअरचा ऑप्शन आला. मग आता हे रिस्टोअर केलं आपण आणि रिस्टोअर झाली. सो या रिसायकल बिन मुळे तुम्ही तुमच्या सगळ्या हरवलेल्या गोष्टी पुन्हा जागच्या जागी आणू शकता. माणसांच्या बाबतीत होईल का ग असं? माणसांच्या बाबतीत मिसहँडलिंग मुळे गेलेली माणसं रिसायकल बिन मधून परत पूर्वीच्या जागी आणून ठेवू शकतो का आपण? आईजी, ही बघा तुमची फाईल जागच्या जागी आली. वा, नशीब. तुझ्यामुळे शक्य झालं ग बाई. खरंच खूप सोपं आहे. थोडं समजून घ्यायला हवं. तेच नाही जमलं मला. म्हणजे या सगळ्या भाजी आणायला गेल्यात ना ग? अजून कशा आला नाहीत? ट्रॅफिक लागलं असेल ना खूप. हे ठीक आहे, पण तिघी एकत्र कधी जात नाहीत त्या भाजी आणायला. आईजी, मी तुम्हाला जेवायला वाढू का? आपण असं करूयात, आपण तयारी करूयात. तोपर्यंत येतील त्या, आणि नाही आल्या ना तर बेबीला फोन करायला सांगूया. दे, हे बंदच करून टाकते ना. हो, हा. मी येतेच. हो. ही शरयू फोनच उचलत नाहीये. पुन्हा एकदा कर. अगं कितीदा केला मी.
मुळात मला कळत नाहीये, फोन जर उचलायचाच नसतो तर घेऊन कशाला जायचं? चिडतेस कशाला? आई चिडू नको तर काय करू? हे नेहमीच झालेलं आहे यांचं. शांत हो आता. सांगून सांगून थकले मी. मुळात ना रात्री भाजी आणायला जायची काय गरज होती गाई? एक तर घरात पुरुष माणूस सुद्धा नाही. सॉरी. नाही मी म्हणत होतो. हा आपल्या कुठे गेला होतास तू? फोन का उचलत नव्हतीस? हा मला फोन करत होतात तुम्ही? फोन बघ तुझा काढून आधी, किती मिस्ड कॉल आहेत ते. हो बहिणी, फोन कुठे आहे माझा? भैया सॉरी बेबी वंस, मला ऐकूच नाही आला. नेहमीच आहे तुझं हे. पण मला का फोन करत होतात तुम्ही? करमत नव्हतं ना मला म्हणून. करमत नव्हतं? मग तुम्ही पण यायचं ना आमच्या कुठे भाजी आणायला? भाजी आणायला? भाजी आणायलाच गेला होतात ना तुम्ही? नाही नाही, भाजी नाही काही. आम्ही ते नाही, मी विसरले मी पुढे काय बोलणार आहे ते. हो, भाजी आणायलाच गेलो होतो. भाजी आणायला गेलो होतो असं कोणी सांगितलं तुम्हाला? आई जान्हवीनं सांगितलं. तुम्ही नक्की भाजी आणायलाच गेला होतात ना? हो हो, भाजीच आणायला गेलो होतो. एक पिशवी. कुठे भाजी? कुठे मग? भाजी कुठे? चांगली भाजी नाही मिळाली का? हा हा हो, चांगली भाजी मिळालीच नाही हो. खूप फिरलो अगं, नाहीच मिळाली बघ ना. आणि नंतर मला आठवलं की फ्रीज मध्ये भाजी आहे म्हणून. अरे वा, तुला आठवलं? हो बेबी वंस. म्हणजे वंस, मी सांगितलं शरयूला की फ्रीज मध्ये भाजी आहे, कशाला उगाच नाही का? नाही, तुम्ही कुठे मला सांगितलं? मला आता बरं, जेवणार आहात का तुम्ही? अगो बाई, तुमची झाली नाही जेवण अजून? थांबलोय तुमच्यासाठी. आलोच हा, आलो. जेवण गरम करते. तुला माहितीये, आज माझी रूम ना एकदम चकचकीत, एकदम स्वच्छ दिसते. कशी काय? अगं कशी काय म्हणजे काय, त्या तिघी आल्या होत्या ना. हो ना, मला वाटलंच होतं. काय वाटलं होतं तुला? अरे म्हणजे मी आले ना तेव्हा एकतर घरात कोणी नव्हतंच, आणि दुपारी ना मोठ्या आईंचा मला फोन आला होता. त्यांनी तुझा पत्ता मागितला. तेव्हाच मला वाटलं की या बहुतेक तुला भेटायला येणार असणार. आणि येताना माझ्यासाठी काय काय घेऊन आल्यात माहितीये? तुला सांगतो जान्हवी, आता ना मला माझ्याच खोलीत असल्यासारखं वाटतंय. एकदम स्वच्छ, सगळं जागच्या जागी ठेवलेलं, तिथल्या तिथे. लाडोबा आहेस तू नुसता. लाडोबा नाही ग, मला सवयच नाही. त्यालाच आमच्या भाषेत लाडोबा म्हणतात. हो. बरं, तू पोचलीस का वेळेत? हो. ए श्री, ऐक ना, ड्रायव्हर काका सांगणार नाहीत ना रे आईजींना आपण भेटतो ते? नाही 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 सांगायचे. अगं विश्वासातले ते. मला तर आईजींचं टेन्शनच आलं होतं.
का तिचं टेन्शन याचं काय कारण? नाही रे, तसं कारण वगैरे नाही, पण त्यांना कळलं तर. ए श्री, तुला माहितीये आज मी आयजींना लॅपटॉपवर काम करायला शिकवत होते. काय? तू तू आयजीला शिकवलंस? हो, म्हणजे त्यांनी मला विचारलं लॅपटॉप येतो का, तर मी म्हंटल हो, तर मला म्हणाले शिकव मला. मग मी शिकवलं. हे पण श्री, आयजींची या वयात सुद्धा ग्रास्पिंग पॉवर मस्त आहे रे. अरे मग आयजी कोणाची आहे? इतकं कौतुक आहे आजीचं तर बाहेर का राहतोस? नाही, तो वेगळा मुद्दा आहे, पण आयजीची हुशारी आहे ती आहेच ना. ए श्री, तुला माहितीये आयजी कर्सरला बाण म्हणतात. म्हणजे मला विचारत होत्या, अरे तो बाण कुठे गेला? मला खूप मज्जा आली. मला तर ना ऐकूनच मजा येते. आणि आयजी कितीही कठोर आहे तसं दाखवत असल्या ना, तरी पण खूप गोड आहेत रे मनातून. म्हणजे अगदी फणसासारखे आहेत, बाहेरून काटेरी आणि आतून अगदी गोड. हे तू मला सांगतेस माझ्या आजीबद्दल, जिच्या बरोबर मी माझ्या आयुष्याची 28 वर्ष घालवली. अरे पण मला आत्ताच उलगडायला लागल्यात ना त्या. चला, म्हणजे मी घर सोडून गेलो एका अर्थी बरंच झालं ना. तुम्ही बोलायला तर लागलात एकमेकींशी. नाही श्री, माझं आणि आयजींचं बोलणं तितकं महत्वाचं नाहीये जितकं तुझं या घरात असणं महत्वाचं आहे. माझ्यासाठी आहे. म्हणजे तू ह्यासाठी बाहेर राहतोयस? नाही ग, तसं काही नाही, पण आता घडलंय ते खरंच आहे ना. म्हणजे मी घर सोडून गेल्यानं तुम्ही दोघी एकमेकींशी बोलायला लागणार आहात हे मला आधीच कळलं असतं तर इतके दिवस थांबलो कशाला असतो? आधीच नसतं का घर सोडलं? आणि त्यावेळी प्रश्न आयजीच्या तत्वांचा होता म्हणून घर सोडलं, आणि आता प्रश्न माझ्या तत्वांचा आहे म्हणून मी घरी परत येऊ शकत नाहीये. तुमच्या दोघांच्या तत्वांमध्ये आमच्या 6 जणींची किती कुचंबणा होते याची कल्पना आहे तुम्हाला? आमच्या 6 जणींची? वा, तुम्ही आता एकत्र आहात. खरंय, होतं ते चांगल्याच करता होतं असं म्हणतात, ते पटतंय मला. श्री, सॉरी, काय म्हणालीस? काही नाही, खूप रात्र झाली आहे, तू झोप आता. या, ऑल राईट. गुड नाईट जानवी. गुड नाईट. नेहमी श्री सांभाळून घेतो आम्हाला, आज तू सांभाळून घेतलंस. आई, बोलू दे मला जान्हवी, बोलू दे, बरं वाटेल मला. वर्षानुवर्ष साठवत आलंय सगळं मनात. कोणाविरुद्ध ब्र सुद्धा काढायची हिंमत नव्हती माझ्यात, आजही नाहीये. निदान कौतुकाचे 2 शब्द बोलू दे तुझ्याशी. त्याची गरज नाहीये. श्रीचा अवतार आहे अगदी. त्याने तुमची जबाबदारी टाकली आहे ना माझ्यावर. खरंच जान्हवी, तू पण गेली असतीस ना तर आमच्या सगळ्यांवर वेड व्हायची वेळ आली असती. आई, असं नका बोलू. बोलू दे ग, मन हलकं होईल माझं जरा. बर, शांत व्हा आणि मग बोला. तुझे आभार मानायचे होते. आज आईने जेव्हा विचारलं तेव्हा आम्ही भाजी आणायला गेलोय असं सांगितलंस. तुला तुला माहित होतं आम्ही कुठेच गेलोय? पण अंदाज होता. म्हणजे तुम्ही श्रीलाच भेटला असाल याचा. खूप बरं वाटलं ग त्याला भेटून. बघ ना, एवढं मोठं घर आहे पण पण हॉटेलच्या छोट्याशा खोलीत राहतोय. आई,
तिने खचायचं नाही असं सांगितलंय ना. त्याच्या समोर नाही रडले मी. समोर किंवा मागे चा प्रश्न नाही. खचायचं नाही असं सांगितलंय ना त्याने. मग त्याचं इतकंही ऐकणार नाही आहात का तुम्ही? असं कसं करेन मी? माझं सगळं आयुष्य श्रीसाठी आहे ग. श्रीच माझं आयुष्य आहे. झालं तर मग ह्याच्या पुढे रडायचं नाही, खचायचं नाही. नाही रडणार. हसताना किती छान दिसताय बघा. छान दिसताय म्हणे. थट्टा करतेस होय ग सासूची. एकच सांगणं आहे, पण सांगा ना. या घरात संसार टिकत नाही जान्हवी. आई, आपण असं सारखं नको बोलूया. नाही अगं, पण खरंच नाही टिकले संसार या घरामध्ये. तो भूतकाळ आहे. म्हणूनच मला तुला सांगायचंय, आमच्या सगळ्यांच्या बाबतीत जे घडलं ते तुझ्या आणि श्रीच्या बाबतीत मला होऊ द्यायचं नाहीये, काहीही झालं तरी. आणि असं होणार सुद्धा नाहीये. श्रीला जप. आता सगळी भिस्त तुझ्यावर आहे. मला कल्पना आहे त्याची, पण तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. मग इतकंच डोक्यात ठेवा, सगळं नीट होणार आहे. बस हेच ऐकायचं होतं. हे ऐकलं आणि जीव भांड्यात पडला बघ माझा. मी जाते. मला वाटतं की आता मला खूप छान झोप लागणार आहे. नक्की. गुड नाईट.